ते सर्वांना बघा वाजलेत आता 6, 5:30 पावणे 6 वाजलेत आणि मी करायला लागले बघा गाजर, म्हणजे किस करायला गाजराचा हलवा बनवायचा आहे. त्यामुळे गाजर किसून घ्यायला लागले आणि आणली होती अर्धा किलो गाजरं. त्याच्यामुळं म्हणलं आता ही काय मागच्या वेळेस पण खराब होऊन गेली आणि मंडई इतकी महाग आहे ना, हे 50-60 रुपयाला अर्धा, मी 100ला किलो येतं. आणि सगळीच मंडई महाग आहे की 200 तेच मंडई सगळी यायची, तिथं आता 400 रुपये गेला आज बघा. इतकं 30 आणि 40ला पाव आहे सगळं. तर म्हणलं आता श्रावसाठी आम्ही आणत असते नेहमी, जी काय हेल्दी आहे ना, रक्त वाढायसाठी बीट वगैरे गाजर, तर काय खात नाही तर त्याला म्हणलं हलवा बनवा, ह्याचा सगळीच खातील थोडं थोडं. तर एवढा किस झाला अर्धा ह्याचा किलोचा. आणि ही 2 राहिलीत अजून हे करायची. चांगली फ्रेश पण आहे ती गाजरं आणि एकदम अशी हे ती जास्त अशी सुकलेली नाही ती. त्यामुळं बघा दिवस मावळा. आणि मला आत्ता मेन म्हणजे भट्टी लावायची बघा, भट्टी लावणार आहे आता मी. आणि तुम्हाला पण दाखवते कशी, म्हणजे अगोदर सकाळी पाण्यातून काढून मग परत म्हणजे पाणी वगैरे करून कपड्याचं काय म्हणते ब्लिचिंगचं त्यात भिजत घातलेली गरम पाण्यात, आणि आता मशीन लावायचे. तर उद्या रविवार आहे, उद्या पण पाणी येणार आहे आणि श्रवणाला वगैरे जायचं होतं, त्यामुळे वेळ होतो आणि गार पण लागतं सकाळी. तर आताच मशीन धुवून घेते कपडे सगळी, तर आताच म्हणलं चला एवढा आधी मी किसून घेणार आहे गाजर. आणि आमची साधी सोपी पद्धत तुम्हाला दाखवते कशी बनवतो आम्ही. तर मेन म्हणजे ह्याला तूप पण लागते थोडं, मग तूप आहे तर म्हणलं चला करून घेऊ. आता आमचा लोक नाही खायला गाजराचा हलवा, नाही तर सगळे गोड पदार्थ सगळं त्याचं आवडीचं येतं. तर येणार आहे तो 25 पर्यंत असं म्हणतोय, पण काय अजून सांगता येत नाही. त्याचा फोन आलता काल, तर त्याला 1000 पाठवायचे होतं, काहीतरी जनरलचं काय घ्यायचं होतं त्याला, मग पुस्तकं कसली, मग 1000 रुपये पाठवलं. आणि परत ह्यावेळी पण कॉल केला त्यानं, तर ते म्हणलं आज मीटिंग होणार आहे आणि आज मीटिंग झाली का मग उद्याच्याला कळल की आम्हाला. आज म्हणजे आज काल म्हणला उद्या मीटिंग होणार आहे आणि कळल त्यावेळेस मग आहेत का नाही. क्रिसमस नाताळच्या सुट्ट्या असतात 8 दिवस, किंवा गॅदरिंगच्या पण असतात. तर बघू आता मग काय कळत. आज फोन बिन आला तर कळत. मग चला मी किसून घेते, थोडं राहिले आणि मग कसं बनवायचं बघूया. आणि भट्टी पण लावायची, दिवाबत्ती लावायची बघा. तर दिवस मावळतो लगेच. आणि तुमच्याकडे थंडी आहे का नाही सांगा. आणि सॉक्स आणलीत बघा मी आता गेले आज दुपारी, श्रावण पण घातलीत पायात. इतकी फरशी स्टाईल इतकी गार लागते ना, बर्फ असं ठेवल्यासारखं फरशी झालाय. मी पण आणलेत काळे आणि सकाळी घातले, म्हणजे आणल्यापासून घातले होते. मग अशी फ्रेश व्हायच्या वेळेस ना हातपाय तोंड धुवू वाटत नाही, इतकं गार आहे. पण तोंड हातपाय धुवायचं म्हणून आधी काढून घेतलं, आवरलं तर काहीच नाही बघा. म्हणलं आता चला ही किसून घ्यावं, स्वयंपाक बनवायचा अजून. आणि भट्टीला मशिनीला पटकन घेते. तर चला भेटू पुढं. बस खाली खाली बस. मला काय गरम आहे अजून पाणी. तुझं असं तिथं हवेल, मला कुणी आणलं लय बघा परवडत नाही मशीन, लय लिक्विड लागते, सगळंच जास्त लागते डबल डबल. इकडे दाखवत नाही, इकडं दाखव पुढे. द्यायचं पण स्टीमचं दाखव इकडं. कोणते नंबर कधी केलं. तर बघा गॅसवर ठेवले कढई आणि थोडंसं तूप टाकून घ्यायचं आणि नंतर थोडं फार अजून टाकलं तरी चालतंय. तर आमचं घरचं म्हणजे घरी बनवलेलं तूप आहे. तर हे बघा मागच्या वेळेस तुम्हाला व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर मी खराब झाले, थोडं काळं झालंय, त्यामुळे वापरायला नको वाटते. नाही एवढं वाटत, नाही वाटत. बघा बरं कसं लागते, थोडं करपट झाले, वासिटे करपट. हे टाकायचं पिळच नाही. आणि बघा हे गाजर आपलं भाजून घ्यायचं तुपामध्ये.
म्हणजे काय आपलं ड्रायफ्रूट आपल्या घरात असतील ते काजू बदाम पिस्ता काय जे असेल ते सगळं वेलदोडं वगैरे टाकून. दूध पण आहे, आता दूध पण येणार आहे. एवढं दूध आहे बास होते. ती असं भाजते आता. थोडा जरा कलर पण चेंज होते. तुपाने एक वेगळी टेस्ट लागते, चव म्हणजे छान लागते तुपाने, छान लागते. तर बघा, म्हणजे जास्त कोण ड्रायफ्रूट खात नाही, दातात अडकते, असं होते तसं होते म्हणते, त्यामुळे मी म्हणजे जास्त नाही घातला. आणि थोडासा हलवा पण, त्याच्यामुळे थोडंसं मी फक्त गरम करायचं आहे, तुपात नाही करणार. थोडंसं पातेलं गरम करून थोडं फक्त हे करून घ्यायचं. तर 2-4 काजू, 2-4 बदाम आणि 2-3 पिस्ता एवढंच टाकणार आहे, कारण थोडंसं हे पण. आणि 2 वेलचे मोठ्या भाजून थोडं गरम करून चेचता येत आहे ना बघा. एवढंच झालं, त्यामुळे जास्त पण ड्रायफ्रूट सगळं लागते. तर भाजत आलंय थोडा, कारण मग अशी जास्त क्वांटिटी होती तर कमी झाले, म्हणजे सुकले पाणी असतं थोडं करायचं, त्यामुळे सुकून पाणी आता हे भाजत आलंय. तर भाजलं की मग आपण ह्यात थोडंसं दूध, साखर ॲड करायचं आणि ते कूट पण टाकायचं, आपलं ड्रायफ्रूट कूट केलेलं. चला मग आता गरम भाजून घेते. तर साखर टाकून घेतली बघा यात, आणि झाला केवढा बघा. दूध वगैरे टाकलं तरी आता थोडं लूज झालं आणि पूर्ण कमी झालं. खिसल्यावर होता अर्धी कढईच्या वर झाला एवढा गोडालाच. तर आता कोणाच्या नाकाला लावायचा. आणि ड्रायफ्रूट टाकून घेते थोडं. श्रावच्या आवडीचं आमच्या, म्हणून आमच्या शिवराजच्या पण आवडीचा भरपूर, कारण आता लिकरून आहे आमचं, नाही तर भरपूर त्याला आवडतो बघा. पण ते आल्यावर पण आणून करू आवर्जून. ड्रायफ्रूट टाकून घेतलं बघा, जास्त झाले ड्रायफ्रूट ह्यात, नाहीतर मग टाकणार आहे. पण आपण जास्त अजून घेतलं असतं तर अजून जास्तच राहिलं असतं ते. तर ऑलरेडी झाला बघा आपला साधी सोपी रेसिपी हलव्याची, मस्त असं झाला. तर या खायला तुम्ही पण सगळे. थोडाच केलाय तुम्ही, आला तर जास्त करू अजून आणून. तर आता आम्ही म्हणजे थोडं देणार आहे आपल्याला, परत आमच्या पप्पांना पण द्यायचं. किती राहणार, एकदाच थोडं अर्धी वाटी येईल सगळ्यांना, है ना श्राव? थोडंसं तर झालं ऑलरेडी तयार. तर बघा या खायला तुम्ही पण डबल साऊसाठी म्हणायला लागले मी माझ्या, बरं का. साजूक तुपातला गाजराचा हलवा या खायला तुम्ही सगळे. तर कसा वाटला व्हिडिओ सांगा नक्कीच कमेंट करून. तर आता भाकरी बनवायची बघा, आणि भाकरी भाजी काहीतरी आज मंडई आणल्या तर त्यातली कुठली तरी भाजी वगैरे बनवायची, आणि भाकरी किंवा मग मसाले भात बनवूया का शाहू? मसाले भात बनव. संध्याकाळचं लाईटली जेवण असते, कोणच जेवत नाही भाकरी भाजी. सकाळच्या चपात्या वगैरे बघायच्या नाही तर त्याला चिवडा बनवून टाकायचा. तर असा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला नक्कीच सांगा कमेंटमध्ये. तर अवतर पूर्ण हे झालं आहे. बघा श्रावसाठी डाळिंब वगैरे किती आणले, तर दाखव श्राव तिला बघा. आजीनं डाळिंब आणले, ॲपल तेवढी संपवली, खाल्ली एक राहिले अजून, एक खाऊन टाकणार. तर किती मोठी डाळिंब आहे ती. पप्पाने पेरू काल आणलेलं 2, त्यातलं एकच खाल्लं आहे आणि एक ॲपल राहिले. आता हे खाऊन टाकतो श्राव, कडकमध्ये ॲपल आहे. आणि डाळिंब पण खाऊ दे चला, दिवसा खाल्ली बरी. तर आणि कसा वाटला व्हिडिओ सांगा नक्कीच कमेंटमध्ये.